नमस्कार मित्रांनो, आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 हा 10वीचा सेकंड चॅप्टर आहे. तो आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. मी तुम्हाला या ठिकाणी त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी एक सांगू इच्छितो की तुम्ही काय करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. ठीक आहे. सबस्क्राईब करायचं आहे, मुख्य म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील. विशेष करून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर चला बघूया लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 क्लास 10th सायन्स. हा जो सिलेबस आहे हा सेमी इंग्लिशचा सिलेबस आहे. मराठीचे जे विद्यार्थी ते पण बघू शकतात. ठीक आहे. फक्त इंग्रजीमध्ये आहे, परंतु त्यांना मी एक्सप्लेनेशन मराठीमध्ये करणार आहे, त्यामुळे कुठलीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. चला बघूया. आता बघा, हा चॅप्टर समजण्यासाठी प्रथम आपल्याला काही प्रश्न जे या ठिकाणी दिलेले आहेत ते आपण बघणार आहोत. कारण हा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर समजण्यासाठी तुम्हाला थोड्याशा गोष्टी मागच्या पण बघाव्या लागणार आहेत. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅप्टर नंबर 1 शिकलेले असाल तरच हा चॅप्टर नंबर 2 तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार आहे. ठीक आहे. चॅप्टर नंबर 1 जो आहे, ज्याच्यामध्ये प्रोटीनचं सिंथेसिस काय असतं, कसं असतं, हे तुम्ही कधी बघितलं असेल तर चांगल्या पद्धतीने समजणार आहे. ठीक आहे. लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 बघतोय. खूप सारे प्रश्न आहेत, त्याचे उत्तर पण मी खाली लिहिलेले आहेत, त्यामुळे प्रश्न डायरेक्ट इथं जो असतो बघा. पहिला प्रश्न या ठिकाणी जर कधी आपल्या समोर दिसतोय, तुम्हाला दिसत असेल, मी थोडंसं झूम करतो बघा. हाऊ आर द फूड स्टफ अँड देअर न्यूट्रिएंट कॉन्टेंट्स युजफुल फॉर द बॉडी. काय म्हणताय? अन्नपदार्थ आणि अन्नपदार्थामध्ये असलेले जे काही न्यूट्रिएंट आहेत ते आपल्या बॉडीसाठी कसे महत्त्वाचे आहेत, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. हा जो प्रश्न आहे 9वीच्या चॅप्टरवर बेस्ड आहे. ठीक आहे. बघा, तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर अन्नपदार्थ का गरजेचे आणि कसे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे. बघा, फूड गिव्स अस एनर्जी अँड हेल्प आवर बॉडी ग्रोथ, रिपेअर अँड स्टे हेल्दी. अन्न जे आहे हे आपल्याला काय भेटतं? अन्नापासून एनर्जी भेटत असते. एनर्जी म्हणजे काय? आपल्या शरीराला ऊर्जा मिळत असते. त्याचप्रमाणे अन्न काय करतं, तर अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते, बॉडीची ग्रोथ होते. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये असलेल्या सेल झालेल्या, डॅमेज झालेल्या सेल असतील त्या रिपेअर होण्यासाठी मदत होते. आपल्याला हेल्दी राहण्यासाठी मदत होते. ठीक आहे. न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स गिव्स एनर्जी, प्रोटीन हेल्प्स बिल्ड मसल अँड रिपेअर टिश्यू, फॅट स्टोअर एनर्जी, विटॅमिन्स अँड मिनरल्स हेल्प विथ बॉडी फंक्शन्स अँड वॉटर कीप्स अस हायड्रेटेड अँड हेल्प इन डायजेस्टिव्ह सिस्टम. ओके. जसं की न्यूट्रिएंट खूप सारे असतात, विटॅमिन्स आहे, फॅट्स असतात. फॅट्स हे लिपिडचा एक प्रकार आहे. ठीक आहे. कार्बोहायड्रेट हा एक मोठा जायंट ग्रुप आहे. त्याच्यामध्ये मग ग्लुकोज, फ्रुक्टोज, माल्टोज, गॅलेक्टोज असे सब ग्रुप आहेत. ठीक आहे. मोनोसॅकरेट, डायसॅकरेट हे मुख्य 2 ग्रुप आहे कार्बोहायड्रेटचे. ठीक आहे. तर कार्बोहायड्रेट हे जे आहे हे आपल्या शरीराला एनर्जी देत असतं. प्रोटीन आहे, प्रोटीन आपल्या शरीराला एनर्जी पण देतं. त्याचप्रमाणे आपल्या ज्या मसल सेल आहेत त्यांना बिल्ड करण्यासाठी, मसल सेल डेव्हलप करण्यासाठी प्रोटीनची गरज पडते. आणि आपल्या सेल रिपेअर करण्यासाठी सुद्धा प्रोटीनची गरज पडते. फॅट जे आहे ते आपल्या शरीरामध्ये एनर्जी स्टोअर करू शकतं. आपल्या शरीरामध्ये जे आपण कार्बोहायड्रेट खाल्ले त्या कार्बोहायड्रेटपासून जी एनर्जी, एक्सेसिव्ह एनर्जी तयार झालेली आहे आपल्या शरीरामध्ये, त्याला साठवण्यासाठी, ठीक आहे, फॅट्समध्ये साठवले जातात, ATPच्या स्वरूपात साठवली जाते, जे की आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पुढे. व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स हेल्प विथ द बॉडी फंक्शन. व्हिटॅमिन जे असतात, जसं की व्हिटॅमिन A आहे, B आहे, C आहे, D आहे, B12 पर्यंत आहे, C आहे, D आहे, E आहे, K आहे. ठीक आहे. तर हे जे व्हिटॅमिन्स आहे हे काय करतात? आपले जे शरीर आहे, आपल्या शरीराला विविध रोगांपासून वाचवतात. ठीक आहे. आपल्याला हेल्दी ठेवण्यासाठी हे मदत करत असतात. मिनरल्स हेल्प्स
विथ बॉडी फंक्शन्स. मिनरल जे आहे ते सुद्धा आपल्या शरीराचे बॉडीचे जे फंक्शन आहे चांगलं चालावं याच्यासाठी मदत करत असतात. अँड वॉटर कीप्स अस हायड्रेटेड अँड हेल्प इन डायजेशन. आपलं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. पाणी आपल्या शरीराला काय करतं, हायड्रेटेड ठेवतं. जर तुम्ही जास्त गरम पाणी पिले तर तुम्हाला वारंवार पाणी प्यावं लागेल, तुम्ही डिहायड्रेटेड होता. किंवा तुम्ही अतिशय गार जरी पाणी पिले तरीसुद्धा काय होणार, तुम्ही डिहायड्रेटेड होणार. तुमच्या शरीराला वारंवार पाण्याची गरज भासणार. त्यामुळे पाणी पित असताना सुद्धा ते नॉर्मल असायला पाहिजे, ना ते गरम असायला पाहिजे ना ते गार असायला पाहिजे. ते मीडियममध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुमची जी बॉडी आहे ती काय होणार आहे, डिहायड्रेटेड होणार आहे, लक्षात घ्या. दुसरा प्रश्न बघा, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट फॉर द बॉडी. बॅलन्स डाएट का गरजेची आहे आपल्या शरीरासाठी, काय महत्त्वाचं आहे त्याचं. अ बॅलन्स डाएट मीन्स इटिंग राईट अमाऊंट ऑफ ऑल न्यूट्रिएंट्स. बॅलन्स डाएट म्हणजे काय, योग्य प्रमाणामध्ये सर्व न्यूट्रिएंट आपल्या शरीराला काय करणं, आपल्या शरीरामध्ये घेणं, अन्नाद्वारे ते घेणं, विविध प्रकारचे अन्न खाणं, जेणेकरून आपल्याला सर्व न्यूट्रिएंट योग्य प्रमाणात काय होतील, मिळतील. ठीक आहे. इट कीप्स अस हेल्दी. बॅलन्स डाएटमुळे आपलं जे शरीर आहे ते निरोगी राहतं. इट गिव्स अस एनर्जी. बॅलन्स डाएटमुळे आपल्याला एनर्जी मिळते. हेल्प आवर बॉडी ग्रो प्रॉपरली. आपली जे शरीर आहे, शरीराची जी बांधणी आहे ती व्यवस्थितरित्या होत असते. अँड प्रोटेक्ट अस फ्रॉम डिसीजेस. त्याचप्रमाणे काय, बॅलन्स डाएट जर कधी घेतली तर आपल्याला डिसीजपासून संरक्षण मिळतं. बॅलन्स डाएट जर कधी बिघडली, म्हणजे समजा तुम्ही कमी अन्न घेतलं तरी तुमच्यामध्ये प्रॉब्लेम येणार, तुम्ही अतिशय जास्त अन्न घेतलं तरीसुद्धा तुमच्या शरीरामध्ये प्रॉब्लेम येणार. त्यामुळे बॅलन्स डाएट गरजेची आहे. विदाउट ए बॅलन्स डाएट वी मे फील वीक ऑर फॉल सिक. जर बॅलन्स डाएट आपण व्यवस्थित घेतली नाही, म्हणजे आपलं जे अन्नपदार्थ आहे त्याचं जर कधी व्यवस्थितरित्या आपण नियोजन केलं नाही तर काय होऊ शकतं, आपल्याला थकवा जाणवू शकतो, किंबहुना आपण सिक होऊ शकतो किंवा आजारी पडू शकतो. तिसरा प्रश्न विचारला आहे, विच डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म बाय मसल सेल्स इन द बॉडी. काय म्हणते, विच डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म बाय मसल सेल. आपल्या शरीरामध्ये ज्या मसल सेल आहेत ते कोणकोणत्या प्रकारचे फंक्शन्स, कार्य करतात आपल्या शरीरामध्ये. तर मसल्स हेल्प्स इन मुवमेंट. मसल सेल जे आहेत ते आपल्याला हालचाल करण्यासाठी मदत करतात, जसं की वॉकिंग आहे, चालण्यासाठी, रनिंगसाठी, इवन स्माइलिंग. आपल्याला हसायचं जरी असेल, आपल्याला डोळे जरी फिरायचे असतील तरीसुद्धा आपल्याला कोण मदत करतं, तर मसल सेल मदत करत असतात. दे ऑल्सो हेल्प इन ब्रीदिंग. ते आपल्याला ब्रीदिंग करण्यासाठी, श्वास घेण्यासाठी मदत करतात. पंपिंग ब्लड, रक्ताला पंप करण्यासाठी, जसं की हार्ट मसल सेल आहे, कार्डियक मसल असते हार्टमध्ये, रक्ताला पंप करण्याचं काम करते. अँड डायजेशन बाय मुव्हिंग फूड थ्रू द डायजेस्टिव्ह ट्रॅक. आपल्या शरीरामध्ये डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे, ठीक आहे. तर ते आपल्या शरीरामध्ये जे फूड पाईप आहे त्याच्यापासून, किंवा मग ज्याला आपण काय म्हणतो फूड पाईप जे आहे त्याच्यातून अन्न ज्यावेळेस पुढं जातं त्यावेळेससुद्धा मसल सेल्स त्या ठिकाणी काय करत असतात, त्या अन्नाला पुढं ढकलण्याचं काम करत असतात. तर अशा विविध प्रकारचे कामं जे आहे ते आपल्या शरीरातल्या मसल सेल करत असतात. चौथा प्रश्न बघा, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस इन द डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह ज्युसेस म्हणजे पाचक रस जे आहेत ते आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये त्यांचं नेमकं महत्त्व काय आहे, त्यांचं काय काम आहे, का महत्त्वाचे आहे डायजेस्टिव्ह ज्युसेस. बघा, डायजेस्टिव्ह ज्युसेस ब्रेक डाऊन द फूड. डायजेस्टिव्ह ज्युसेस काय करतात, आपण जे अन्न खाल्लेलं असतं त्याला काय करतात, ब्रेकडाऊन करतात. कशात, इनटू सिम्पल सबस्टन्सेस. साध्या सबस्टन्सेसमध्ये काय करतात, ब्रेकडाऊन करतात. जसं की जर कधी उदाहरण सांगायचं झालं तर आपण सपोज आता स्टार्च जर कधी घेतलं, समजा तुम्ही बटाटं खाल्लं, पोटॅटो, त्याच्यामध्ये स्टारच्या स्वरूपात कार्बोहायड्रेट असतं, परंतु ते जे स्टार्च आहे ते डायरेक्ट आपल्या रक्तामध्ये मिक्स होऊ शकत नाही, त्याला डायरेक्ट एंट्री नसते. त्यामुळे त्या स्टार्चचे तुकडे करण्यासाठी आपल्याला डायजेस्टिव्ह ज्युसेसची काय असते, गरज भासत असते. त्या स्टार्चचे काय असते, आपल्याला तुकडे करायला डायजेस्टिव्ह ज्युसेस जे आहेत तर त्यांची गरज भासत असते. मग ते जे डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत
त्या स्टार्चला कन्वर्ट करतात. त्या स्टार्चला काय करतात? ते कन्वर्ट करतात. कशात कन्वर्ट करतात? स्टार्चला कशामध्ये कन्वर्ट करणार? तर ते ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करणार. आणि ग्लुकोज काय? सिंपल टाईपचं कार्बोहायड्रेट आहे. समजलं का? बघा, जसं की फॉर एक्झाम्पल सलायवा, आपल्या तोंडामधली जर लाळ आहे तर ती स्टार्ट करते, ब्रेकडाऊन करते. कोणाला? स्टार्चला. म्हणजे तुम्ही जर स्टार्च खाल्लं तर तुमचं जे पचन आहे स्टार्चला ब्रेकडाऊन करायची सुरुवात आपल्या तोंडापासूनच होऊन जाते. स्टमकमध्ये ॲसिड असतं, हायड्रोक्लोरिक ॲसिड, ते सुद्धा ब्रेकडाऊन करतं, अन्नाचे तुकडे करतं. एन्झाईम जे आहेत ते प्रोटीनला ब्रेकडाऊन करतात. विविध प्रकारचे ज्युसेस आपलं लिव्हर सोडित असतं, पॅनक्रिया सोडित असतं, आणि त्यापासून आपल्या शरीरामध्ये जे आहेत फॅटला डायजेस्ट करणं असेल, प्रोटीनला डायजेस्ट करणं असेल, किंवा मग कार्बोहायड्रेटला डायजेस्ट करणं असेल, तर हे असं डायजेस्टिव्ह सिस्टीम करत असते. अदर न्यूट्रियंटला डायजेस्ट करण्यासाठी हे डायजेस्टिव्ह ज्युसेस जे आहेत तर ते काम करत असतं. समजलं का? सिम्पल सबस्टन्सेसमध्ये करत असतं. जसं की प्रोटीन आहे, प्रोटीनला ॲमिनो ॲसिडमध्ये कन्वर्ट करणार. ठीक आहे. स्टार्चला कार्बोहायड्रेट ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करणार. तर अशा पद्धतीने काम चालू असतं. बघा आता, विच सिस्टीम इज इन ॲक्शन फॉर द रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल प्रोड्यूस इन द ह्युमन बॉडी. कोणती अशी सिस्टीम आहे जी आपल्या शरीरातलं जे काही मटेरियल आहे त्या मटेरियलला आपल्या शरीरातून बाहेर काढण्यासाठी मदत करत असते? तर ती एक्सक्रिटरी सिस्टीम आहे. बघा, एक्सक्रिटरी सिस्टीम जी आहे ती काय करते? आपल्या शरीरातलं जे काही वेस्ट मटेरियल आहे ते बाहेर काढण्यासाठी मदत करत असते. ऑर्गन्स लाईक किडनी, जसं की किडनी, त्यानंतर लंग्स आहे, स्किन आहे, त्यानंतर अजून लिव्हर आहे. ठीक आहे. हे जे आहेत कोणकोणते ऑर्गन मदत करतात? किडनी, लंग्स, स्किन आणि लिव्हर, हे सर्व जे आहेत हे एक्सक्रिटरी सिस्टमचे भाग आहेत. ठीक आहे. हे आपल्या शरीरातले जे टॉक्सिक मटेरियल असतील त्यांना बाहेर फेकण्याचं काम करत असतात. जसं की ते युरियाला बाहेर काढणार, कार्बन डायऑक्साईडला बाहेर काढणार, स्वेट जो असतो घाम त्याला बाहेर काढणार, आणि बाकीचे अदर वेस्ट मटेरियल जे काही असतील त्यांना सुद्धा बाहेर काढतात. आणि आपल्या शरीराला कसं ठेवतात? क्लीन, स्वच्छ, आणि कसं ठेवतात? हेल्दी, म्हणजे निरोगी ठेवत असतात. व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन एनर्जी प्रोडक्शन? आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे या ठिकाणी काय माहिती का? ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचा विषय चालला आहे. जर तुम्हाला असं सर्क्युलेटरी सिस्टीम जर कधी नाव दिसलं तर समजायचं आपल्याला ब्लड बद्दल विचारलं जात आहे, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम बद्दल विचारलं जात आहे, हे लक्षात घ्या. तर आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचं काय महत्त्व आहे? एनर्जीचं प्रोडक्शन करण्यासाठी अतिशय जास्त महत्त्व आहे. ब्लडच आहे जे न्यूट्रियंटला सेलपर्यंत नेतं, ब्लडच आहे जे ऑक्सिजनला सेलपर्यंत नेतं. कारण आपल्या शरीरामध्ये एनर्जीचं प्रोडक्शन कुठं होतं? तर ते होतं सेलमध्ये, ज्याला आपण सेल्युलर रेस्पायरेशन असं म्हणत असतो. तर सेलमध्ये होत असतं. आता हे जे सेलपर्यंत जे अन्न आहे ते कसं जाणार? तर ते रक्तामध्ये मिसळलं जातं आणि मग ते रक्त त्याला पोचवतं, त्याच्या जागेवरती नेऊन पोचवत असतं. ठीक आहे. द सर्क्युलेटरी सिस्टीम कॅरीज ऑक्सिजन अँड न्यूट्रियंट. सर्क्युलेटरी सिस्टीम काय करते? ऑक्सिजनला कॅरीज करते, न्यूट्रियंटला कॅरीज करते, जसं की ग्लुकोज आहे. ठीक आहे. सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स असेल, मिनरल्स असेल, यांना पण कॅरी करत असते. ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी, सर्व शरीराला. दीज आर नीडेड बाय सेल टू प्रोड्यूस एनर्जी. हे काय असतात? गरज असते यांना एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी सेलला. ठीक आहे. इट कॅरीज अवे कार्बन डायऑक्साईड अँड वेस्ट प्रॉडक्ट फ्रॉम द सेल. त्याचप्रमाणे सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ती काय करते? कार्बन डायऑक्साईडला कॅरीज करत असते. त्याचप्रमाणे अदर वेस्ट प्रॉडक्ट जे आहेत त्यांना सुद्धा काय करते? शरीराच्या बाहेर फेकण्यासाठी सुद्धा मदत करत असते. म्हणजे किडनीकडे घेऊन जाणार, ठीक आहे, वेस्ट मटेरियल, लंग्सकडे घेऊन जाणार कार्बन डायऑक्साईड जो आपल्या शरीरामध्ये वेस्ट प्रॉडक्ट असतो अशांना. बघा, शेवटचा प्रश्न या ठिकाणी आहे, मे बी यस, शेवटचा प्रश्न आहे, हाऊ आर द व्हेरियस प्रोसेसेस अकर इन ह्युमन बॉडी कंट्रोल इन हाऊ मेनी वेज? आपल्या शरीरामध्ये जे आहे तर व्हेरियस प्रोसेस अकरिंग इन ह्युमन बॉडी कंट्रोल. आता बघा, आपल्या शरीरावर कंट्रोल कोण ठेवते? कोणकोणत्या प्रोसेस आहे? तर बघा, नर्वस सिस्टीम असते मेन, म्हणजे मेंदूची नर्वस सिस्टीम आहे.
मेंदू आपल्या शरीरावर कंट्रोल ठेवतो ना, मग त्याने पण एक सिस्टीम बनवली, तिला काय म्हणतो आपण नर्वस सिस्टीम. हिचं पूर्ण नाव आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम. ठीक आहे. इट वर्क फास्ट युझिंग नर्व्स अँड द ब्रेन टू कंट्रोल ॲक्शन लाईक मूवमेंट अँड रिॲक्शन. ही नर्वस सिस्टीम काय ब्रेनला कनेक्टेड असते. ही ब्रेनची सिस्टीम आहे. ही काय करते ब्रेनला माहिती देत असते आणि ब्रेन या सिस्टीमद्वारेच काय करत असतं आपल्या शरीराचं कंट्रोल ठेवत असतं. आपल्या शरीराची हालचाल कशी होणार, आपल्या रिॲक्शन काय असतील, हे सर्व कुठून चालतं नर्वस सिस्टीमपासून चालतं, कारण हिला कंट्रोल कोण करतं ब्रेन. अजून एक आहे एंडोक्राईन सिस्टीम असते. काय करते हार्मोनला रिलीज करते बघा. इट uses hormone release by gland to control slower process of growth, metabolism and mood. आपला मूड जो आहे तो त्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये मेटाबॉलिझम म्हणजे पचनक्रिया कशी चालणार आहे आणि आपल्या शरीराची वाढ किती करायची, कशी करायची, यावर सर्व गोष्टींवर कंट्रोल एंडोक्राईन सिस्टीम ठेवत असते. तर ह्या दोन मुख्य सिस्टीम या ठिकाणी कार्य करत असतात. ठीक आहे. आता बघा आपण या ठिकाणी मुख्य जे विषय आहेत त्याकडे आपण आता या ठिकाणी वळणार आहोत. चला तर बघूया. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. व्हेरियस ऑर्गन सिस्टीम्स आर कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इन ह्युमन बॉडी. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये विविध प्रकारचे काय असतात ऑर्गन सिस्टीम असतात. आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या काय आहेत ऑर्गन सिस्टीम आहेत, ज्या कंटिन्युअसली म्हणजे सतत काय करत असतात परफॉर्मिंग करत असतात. काय परफॉर्मिंग करत असतात फंक्शन्स. विविध प्रकारचे कार्य हे सतत आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या सिस्टीम करत असतात. आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे कार्य विविध प्रकारच्या सिस्टीम करत असतात. अलॉंग विथ द व्हेरियस सिस्टीम. कोणकोणत्या सिस्टीम, जसं की उदाहरणं पण दिलेली आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, अन्न पचनाचं कार्य करत असते. ठीक आहे. रेस्पायरेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, कंट्रोल सिस्टीम आहे. ठीक आहे. डिफरंट एक्सटर्नल अँड इंटरनल ऑर्गन्स आर परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इंडिपेंडंटली बट थ्रू ए कम्प्लीट कोऑर्डिनेशन. आता बघा विविध प्रकारचे ऑर्गन आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहे आणि विविध प्रकारच्या सिस्टीम सुद्धा आपल्या शरीरामध्ये आहे. विविध प्रकारच्या ऑर्गनला विविध प्रकारच्या सिस्टीम ऑपरेट करत असतात. आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या सिस्टीम आहेत, त्या काय करतात विविध प्रकारच्या ऑर्गनला ऑपरेट करत असतात. आपल्या शरीरातले जे ऑर्गन आहेत ते इंडिपेंडंटली काम करत असतात. तसं बघायला गेलं तर आपला एक हात आपण वापरू शकतो किंवा दुसरा हात वापरू शकतो, बरोबर की नाही. आता दोन्ही हात एकाच टायमाला वापरता येतात किंवा एकही हात आपण वापरू शकतो. असं आहे का एक हात वापरायला गेलो तर दोन्ही पण हात वापरायला लागले, नाही. आपला उजवा हात इंडिपेंडेंटली वेगळं काम करणार, डावा इंडिपेंडेंटली वेगळं काम करणार. जसं की गाडी चालवत असताना एक हात गाडीवर कंट्रोल पण ठेवणार, दुसरा हात मोबाईलवर कंट्रोल ठेवणार. लक्षात येत आहे का. म्हणजे इंडिपेंडेंटली काम करत असले तरी त्यांच्यामध्ये काय असतं कोऑर्डिनेशन असतं. विविध प्रकारच्या ज्या सिस्टीम आहे या सिस्टीम आहे ह्या जरी इंडिपेंडंटली काम करत असतात, जसं ऑर्गन इंडिपेंडंटली काम करतं ना तसं या सिस्टीमसुद्धा इंडिपेंडंटली काम करत असतात, परंतु त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असतं. कसं असतं बरं बघा. जसं की आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार करायची, एनर्जी तयार करायची, तर एनर्जी तयार करण्यासाठी मुख्य दोन गोष्टी लागतात. कोणत्या, ते म्हणजे एक म्हणजे ग्लुकोज आणि दुसरं म्हणजे काय ऑक्सिजन O2. एक म्हणजे कोण O2 ऑक्सिजन लागतो आणि काय लागतो C6H12O6 ग्लुकोज लागतो. ठीक आहे. आता हा ऑक्सिजन आणि हा ग्लुकोज आपल्या शरीरामध्ये पोचला पाहिजे प्रत्येक सेलमध्ये. आता हे कसं जातं बघा. याचं जर कधी आपण बघितलं थोडक्यामध्ये तर या सिस्टीमच अलग आहे. ऑक्सिजनला पोचवण्यासाठी कोणती सिस्टीम आहे रेस्पायरेटरी सिस्टीम काम करते आणि ग्लुकोजला पोचवण्यासाठी कोणती सिस्टीम काम करते. तर या ठिकाणी बघा पहिले तर डायजेस्टिव्ह सिस्टीम काय करते त्या ग्लुकोजला डायजेस्ट करणार. त्याच्यानंतर मग ते कोणाकडे जाणार ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमकडे जाणार आणि मग ती ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम काय करणार सेलला देणार. इकडं ऑक्सिजन बघा, ऑक्सिजन आपण घेतला, ठीक आहे, रेस्पायरेटरी सिस्टीम काम करणार. मग तो ऑक्सिजन कोणाला देणार ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमला देणार आणि ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम त्या ऑक्सिजनला सेलला नेणार. म्हणजे बघा जर कधी आपण बघितलं तर ऑक्सिजन जो आहे तो पहिले कुठं जातो ब्लडकडे जातो. कुठं जातो ब्लडकडे. ऑक्सिजन कुठं जातो ब्लडकडे आणि ग्लुकोज जे आहे ते सुद्धा कुठं जाणार आहे ब्लडकडे. म्हणजे ऑक्सिजन रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये जाणार पहिले,
या ऑक्सिजनला पोचवणार कोण? रेस्पायरेटरी सिस्टीम. कोणाकडे? ब्लडकडे. आणि इकडं ग्लुकोजला सुद्धा डायजेस्टिव्ह सिस्टीम काय करणार? ब्लडकडे पोचवणार. ॲक्च्युली रेस्पायरेटरी सिस्टीमचं कार्य वेगळं आहे, इकडं डायजेस्टिव्ह सिस्टीमचं कार्यसुद्धा काय आहे? वेगळं आहे. परंतु या दोन्ही सिस्टीमचं कोऑर्डिनेशन कोणासोबत आहे? ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचं कार्य वेगळं आहे. ही फक्त आलेला माल घेऊन जाते, बरोबर की नाही, आणि वापस वेस्ट प्रोडक्ट घेऊन येते. परंतु यांच्यामध्ये काय आहे? कोऑर्डिनेशन आहे. काय? कोऑर्डिनेशन आहे. मग हेच सांगितलं गेलं की जरी आपल्या शरीरामध्ये विविध ऑर्गन असले, विविध प्रकारच्या सिस्टीम असल्या, तरी त्यांच्यामध्ये ते जरी इंडिपेंडंटली काम करत असले, जरी ते त्यांचं काम करत असले, तरीसुद्धा ह्या ज्या सिस्टीम आहेत त्या एकमेकांसोबत काय करत असतात? तर कार्य करत असतात. त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असतं. This overall system is in action in more or less way in all organism. या ज्या सिस्टीम आहेत, काही ऑर्गॅनिझम अतिशय क्विकली काम करतात, काही मध्ये स्लोली पण काम करत असतात. ठीक आहे. दोज आर इन नीड ऑफ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी फॉर दिस पर्पज. आणि हे काम करण्यासाठी या सर्व सिस्टीमला कशाची गरज पडते? तर या सर्व सिस्टीमला एनर्जीची गरज पडत असते. कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड लिपिड्स. कार्बोहायड्रेट, फॅट हे लिपिडचाच एक प्रकार आहे. ठीक आहे. आणि प्रोटीन. कार्बोहायड्रेट, लिपिड्स आणि प्रोटीन यांच्यापासून काय आहे? एनर्जीचं प्रोडक्शन आपलं शरीर करू शकतं. ठीक आहे. तर हे मेन सोर्सेस आहे एनर्जीचे. काय आहे? मुख्य सोर्स आहे कार्बोहायड्रेट, फॅट, लिपिड. ठीक आहे. काय एनर्जीचे काय आहेत? मुख्य स्रोत आहेत, मेन सोर्सेस आहे. And it is harvested by mitochondria present in each cell. आणि ह्या कार्बोहायड्रेटपासून आपल्या शरीराला एनर्जी प्राप्त करून देण्याचं काम कोण करतं? मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे एनर्जीचं प्रोडक्शन कोण करतं? मायटोकॉन्ड्रिया. हा कुठं असतो? आपल्या शरीराच्या सेलमध्ये असतो. आपली सेल असते शरीराची, त्याच्यात न्यूक्लियस असतं, आणि त्या न्यूक्लियसच्या बाजूला मायटोकॉन्ड्रियासुद्धा असतो. सेल आहे, सेलमध्ये सेल मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये सायटोप्लाझम आहे, आणि या सायटोप्लाझममध्ये कोण फ्लोट करतं? मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे. तर हा काय करतो? एनर्जीचं प्रोडक्शन करतो. म्हणून आपण मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल सुद्धा असं म्हणतो. परंतु सर्वच एनर्जीचं प्रोडक्शन मायटोकॉन्ड्रियामध्ये होत नाही. ग्लायकोलिसिस प्रोसेस जी आहे, पहिली स्टेप जी आहे ती जी आहे, तर ती कुठं होत असते? सायटोप्लाझममध्ये. म्हणजे एनर्जीचं प्रोडक्शन जे स्टार्ट होतं ना, ते सायटोप्लाझममधून होतं. ठीक आहे. जास्तीत जास्त जी एनर्जी मिळते ते मायटोकॉन्ड्रियामध्ये मिळते. म्हणून मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल असं आपण म्हणत असतो. ठीक आहे. आणि मायटोकॉन्ड्रिया प्रत्येक सेलमध्ये असतो, आणि हे एनर्जीचं प्रोडक्शन आपल्या शरीराच्या प्रत्येक सेलमध्ये चालत असतं. इट इज नॉट लाईकली दॅट ओनली फूड स्टफ इज सफिशियंट फॉर एनर्जी प्रोडक्शन, बट ऑक्सिजन इज ऑल्सो नेसेसरी. आपल्याला एनर्जीचं प्रोडक्शन करण्यासाठी फक्त कार्बोहायड्रेटची आवश्यकता नसते, तर कार्बोहायड्रेटसोबत आपल्याला ऑक्सिजनची सुद्धा गरज पडते. कारण ऑक्सिजन जर कधी भेटला नाही तर आपण मरून जाऊ. ठीक आहे. कमी प्रमाणात भेटला तर आपण जगू, परंतु बिलकुल बंद झालं तर आपण मरून जाऊ, हे लक्षात घ्या. All these, that is foodstuffs and oxygens, are transported up to the cell via circulatory system. मी आधीच सांगितलंय की हे जे ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन सेलपर्यंत पोचवण्याचं काम कोण करतं? तर ट्रान्सपोर्ट सिस्टीम करत असते, जिला आपण काय म्हणतो? ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हणत असतो. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचं दुसरं नाव काय मग? ट्रान्सपोर्ट सिस्टीम. हे लक्षात घ्या. ठीक आहे. ही ऑक्सिजनला सेलपर्यंत घेऊन जाते, आणि सेलपासून कार्बन डायऑक्साईडला पुन्हा वापस घेऊन येत असते, लक्षात घ्या. बिसाइड इट इज कोऑर्डिनेटेड बाय द कंट्रोल सिस्टीम ऑफ द बॉडी. That is, each life process contribute its own way in the process of energy production.
विविध प्रकारच्या सिस्टीम आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात आणि या सर्वांचं जर कधी एक मुख्य जर कधी उद्देश जर कधी आपण बघितला तर सर्वांचं मेन उद्देश काय माहिती आहे का? एनर्जी प्रोडक्शनसाठी कंट्रीब्युशन करणं, एनर्जी प्रोडक्शनसाठी आपलं योगदान देणं. कारण एनर्जी निर्माण करण्यासाठी सर्वजण काम करत असतात. जसं आजकाल आपण आपल्या घरातला प्रत्येक व्यक्ती जो आहे किंवा आपल्या देशातला प्रत्येक व्यक्ती जो आहे तो काय करतो? पैसे मिळवण्यासाठी कार्य करत असतो. तसं आपल्या शरीरामध्ये एनर्जी प्राप्त करण्यासाठी प्रत्येक ऑर्गन काय करत असतो किंवा प्रत्येक सेल जी आहे ती काम करत असते. प्रत्येक सिस्टीम जी आहे ती आपल्या शरीरामध्ये या ठिकाणी एनर्जीचं प्रोडक्शनसाठी कार्य करत असते. समजलं का? फंक्शनिंग ऑफ ऑल दीज लाईफ प्रोसेसेस ऑल्सो रिक्वायर्ड एनर्जी. आत्ता सांगितलं या सर्व ज्या आहेत ह्या ज्या आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम वगैरे ह्या ज्या सर्व सिस्टीम आहेत त्यांनाच काय म्हणणार आपण? लाईफ प्रोसेसेस. ठीक आहे, या सर्व जे एकत्र येऊन काम करतात त्यांना काय म्हणणार आपण? लाईफ प्रोसेसेस म्हणणार. ठीक आहे, आणि यांना काम करण्यासाठी एनर्जीची गरज पडते. ह्युमन अँड अदर ॲनिमल्स कन्झ्युम द फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. मानव जो आहे आणि विविध प्रकारचे प्राणी जे असतात ते जास्त करून काय करतात? फ्रूट आणि व्हेजिटेबल काय करतात? कन्झ्युम करतात. म्हणजे फ्रूट फळं खातात आणि भाज्या खात असतात. प्लांट्स आर ऑटोट्रॉप्स. प्लांट्स काय आहेत? ऑटोट्रॉप्स आहेत. म्हणजे काय? स्वयंपोषी आहे. म्हणजे काय? स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. कोण? प्लांट्स. प्लांट्स आर एबल टू प्रोड्यूस देअर ओन फूड. Why are they able to produce their own food? Because they have chlorophyll pigment, and that chlorophyll pigment help them to produce energy by using sunlight and carbon dioxide. ओके, प्लांट जे आहेत ते कार्बन डायऑक्साईड आणि सूर्याची जी एनर्जी आहे, सनलाईट आहे, तिचा वापर करतात. कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि सनलाईटचा वापर करून काय करतात? एनर्जीचं प्रोडक्शन करत असतात. कोण करतं? हे प्लांट्स. प्लांट्स हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? ऑटोट्रॉप्स असं म्हणतो. दे प्रिपेअर देअर ओन फूड. आताच सांगितलं आहे मी, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार. दे युटिलाइज सम फूड ऑफ द फूड फॉर देमसेल्फ अँड वेअर रिमेनिंग इज स्टोअर इन द व्हेरियस पार्ट्स. ते काय करतात? काही जे अन्न आहे, जे त्यांनी जे अन्न तयार केलं त्यातलं काही जे अन्न आहे ते त्यांच्या शरीरासाठी वापरतात आणि बाकीचं जे अन्न आहे त्याला काय करतात? साठवून ठेवतात. कुठं साठवून ठेवतात? झाडांच्या विविध भागामध्ये. जसं की फळामध्ये साठवून ठेवणार, लिव्जमध्ये साठवून ठेवणार, स्टेममध्ये साठवून ठेवणार, रूट्समध्ये साठवून. आपल्या शरीरामध्ये कुठं साठवलं जातं? फॅटमध्ये. ठीक आहे, आपल्या शरीरामध्ये जे एनर्जी जी आहे ती कुठं साठवली जाते? फॅटमध्ये. झाडं जे आहे ते एनर्जी तयार करतात. ती जी एनर्जी आहे ते कशात साठवतात? ते फ्रूटमध्ये, लिव्जमध्ये, स्टेममध्ये, रूट्समध्ये. ठीक आहे, आणि विविध प्रकारच्या कार्बोहायड्रेट्समध्ये त्याचं रूपांतरण करून साठवत असतात. वी ऑल कन्झ्युम ऑल दिस व्हेरियस प्लांट्स मटेरियल अँड ऑब्टेन डिफरंट न्यूट्रियंट लाईक कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड. बघा, हे जे आहे तर या झाडांनी जे विविध प्रकारचे मटेरियल तयार केलेले आहेत त्यांना आपण खातो. जसं की ह्या झाडांच्या अन्नपदार्थामध्ये कार्बोहायड्रेट असतं, फॅट असतात, प्रोटीन असतं, व्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात. ठीक आहे, जे आपण खातो आणि आपल्या शरीराला एनर्जी प्राप्त करून घेत असतो. ठीक आहे, कळालं? आय होप तुम्हाला इथपर्यंत तर काही प्रॉब्लेम नसेल. हां, तर तुम्ही फक्त व्हिडिओ असा बघतायत त्यामुळे तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत नसेल, पण लक्ष दिलं तर लक्षात येईल. कारण मी समोर नाही. ठीक आहे, मी कुठं नाही, मी समोर नसल्यामुळे तुमच्याला थोडंसं लक्ष जे आहे तर ते विचलित होऊ शकतं. परंतु हे एक व्हिज्युअलायझेशन चांगलं आहे कारण माझ्याकडे मोठी टी व्ही नाही. नाहीतर मग मी फळ्यावर जे एक्सप्लेनेशन दिलं जातं ना ते त्याची एक वेगळीच मजा असते.